मोदी साहेब किती जरी म्हटले ना का काँग्रेसने 70 वर्षाच्या कालखंडात काय केलं आणि किंबहुना इथून मागच्या सरकारने काहीच केलं नाही, विकास फक्त मीच केला. पण जे काय आकडे आहेत ना ते आकडे असे सांगतात, ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताची GDP रँक ही 100च्या खाली होती आणि ज्यावेळेस 2014ला मोदी साहेबांकडे मनमोहन सिंग साहेबांनी ज्यावेळेस सत्ता दिली त्यावेळेस भारताची अर्थव्यवस्था ही $2 ट्रिलियन होती आणि भारताची रँक ही जी आहे आपण GDPची रँक म्हणतो ती 3 नंबरला होती. 10 वर्षाचा कालखंड गेला. 10 वर्षाच्या कालखंडामध्ये भारताची अर्थव्यवस्था आता $4 ट्रिलियन आहे आणि भारताची GDPची रँक 3 वरून 5 नंबरवरती गेलेली आहे. आणि 2014 साली प्रत्येक कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे $1500 होतं, ते फक्त $2200 झालेलं आहे. आणि तेव्हा मित्रांनो, कोणी कितीही काही सांगू पण खरे आकडे असे सांगतात का विकास हा बकासच झाला.